नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. मायनर पॅन कार्ड म्हणजेच 18 वर्षाखालील मुला-मुलीचे पॅन कार्ड सी द्वारे कशा प्रकारे करायचे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. मित्रांनो, हे जे पॅन कार्ड काढण्याच्या प्रोसेसमध्ये आता चेंज करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये काय-काय नवीन बदल झालेत, कोणकोणते नवीन डॉक्युमेंट्स लागणार आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय, त्यावरती तुम्ही अजूनही जॉइन झाला नसेल तर त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी 18 वर्षाखालील मुला-मुलीचे पॅन कार्ड कशा पद्धतीने काढायचे बघूयात. तर मित्रांनो, 18 वर्षाखालील मुला-मुलीचे पॅन कार्ड काढण्यासाठी द्वारे बघा, अशा प्रकारे Googleला सर्च करा. डिजिटल सेवा पोर्टल येईल. या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं. आता लॉग इन केल्यानंतर तुमचा CSC आयडी पासवर्ड टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं. मी सर्व माहिती भरून घेतो आणि लॉग इन करतो. आता पॅन कार्ड काढण्याच्या प्रोसेसमध्ये थोडा बदल करण्यात आले. वरती सर्च ऑप्शन दिसतंय, त्या ठिकाणी UTI अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. UTI पॅन कार्ड सर्व्हिस आधार ऑनलाईन यावरती क्लिक करा. क्लिक वरती क्लिक करा. तुमच्या CSCचा ईमेलवरती मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करायचं. जसं तुम्ही सबमिट करसाल त्या ठिकाणी तुमचे सर्व माहिती दाखवलं जाईल, बघायची आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर अप्लाय पॅनवरती करायचं, न्यू पॅनवरती ॲप्लिकेशन फॉर न्यू पॅन यावरती क्लिक करा. जर तुमच्या पॅन कार्डवर स्वतःचा फोटो आणि सही आणायची असेल तर फिजिकल मोड निवडा आणि आधारवरला फोटो लागत असेल तर डिजिटल मोड. तर आपल्याला स्वतःची सही आणि फोटो मॅन्युअली अपलोड करायचा म्हणून फिजिकली मोड. या ठिकाणी स्टेटस बघा, इंडिव्हिज्युअल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. खाली यायचंय, NRI कॅटेगरी विचारलंय तर डायरेक्ट नो करायचंय. तुम्हाला पोस्टाने सुद्धा पॅन कार्ड आला पाहिजे आणि मोबाईलवर सुद्धा आलं पाहिजे तर बोथ फिजिकल ई पॅन अशा प्रकारे सर्च करायचंय, क्लिक करायचं आणि सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर ओके करा. पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये बघा, फर्स्ट नेम म्हणजे ज्या मुलाचं मुलीचं पॅन कार्ड काढताय त्याचं स्वतःचं नाव, मिडल नेम मध्ये वडिलांचं नाव, लास्ट नेम मध्ये आडनाव. नंतर या ठिकाणी बघा जेंडर मेल फिमेल काय जे असेल त्या व्यक्तीचं ते निवडायचंय. खाली आलंय डेट ऑफ बर्थ विचारली, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची. तर या ठिकाणी मी जन्मतारीख टाकून घेतो. आता जन्मतारीख टाकल्यानंतर खाली ॲड्रेस कम्युनिकेशन, तर रेसिडेंट या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. नंतर रेसिडेन्शियल स्टेटस सुद्धा रेसिडेंट निवडायचं आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला मायनर केस कशा प्रकारे समजेल की हे पॅन कार्ड मायनर आहे. जशी तुम्ही जन्मतारीख टाकसाल तर अशा प्रकारे येईल. मायनर म्हणजे 18 वर्षाखालील मुला किंवा मुलीचं हे पॅन कार्ड आहे. खाली यायचंय रेसिडेन्शियल स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. खाली रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेट दिले तर या ठिकाणी काय करायचंय, ऑफिस स्टेट सोडून द्या. या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र राज्य निवडायचं, कारण आपण पुरावा म्हणून त्या वडिलांचा पुरावा देणार आहे, जसं पॅन कार्ड आपण काढणार आहे त्याचा. खाली यायचा आधार नंबर टाका. नेम ॲज आधारवर जसं नाव आहे तसं नाव टाकायचंय आणि नेक्स्ट स्टेपवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट डिटेल्स द्यायचे तुम्हाला. प्रूफ ऑफ आयडेंटिटी आधार कार्ड, प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी सुद्धा आधार कार्ड द्यायचं आहे. फक्त DOB प्रूफ म्हणजे डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी तुम्ही ॲफिडेविट देऊ शकता, मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, 10वीची मार्कशीट देऊ शकता. नंतर या ठिकाणी वोटर कार्ड मतदान कार्ड सुद्धा देऊ शकता. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता. तर मी डोमेसाईल सर्टिफिकेट देतो किंवा या ठिकाणी तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. पासपोर्ट सुद्धा जन्मतारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी देऊ शकता. तर मी सजेस्ट करेल एकतर बर्थ सर्टिफिकेट द्या किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी द्या. तर आपण डोमेसाईल सर्टिफिकेट देणार आहोत. खाली यायचंय रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच आपल्या वडिलांचा काय पुरावा तुम्ही देणार आहे, तर फक्त आधार कार्ड पर्याय निवडायचा आहे. खाली प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये सुद्धा आधार कार्ड पर्याय या ठिकाणी निवडायचं. मेक पेमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्या CSCचा पासवर्ड टाकायचा आणि क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर वॉलेट पिन टाकायचा. तुमचा जो CSCचा वॉलेट पिन असेल तो टाका. पे वरती क्लिक करा. पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर बघा आधार डिटेल्स मॅच झालेला आहे, याला ओके करायचं. आपलं पॅन कार्ड निघतंय अशा प्रकारे याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम ISD कोड निवडायचा आहे. तर या ठिकाणी आपला इंडिया +91 राहील आपला. तर इंडिया सिलेक्ट करा.
मोबाईल नंबर टाकायचा आणि डायरेक्ट ईमेल आयडी टाकायचा. बाकी या ठिकाणी काहीही तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये भरायचं नाही. नंतर डिटेल्स ऑफ पॅरेंट, तर या ठिकाणी बघा एक चेकबॉक्स दिसतो, तरी नो वरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा नेम ऑफ पॅरेंट टू बी प्रिंटेड ऑन परमनंट अकाउंट, म्हणजे पॅन कार्डवर. पॅन कार्डवरती तुम्हाला कुणाचं नाव शो करायचं आहे, तर फादर नेम किंवा मदर. तर आपण फादर नेम, वडिलांचं नाव, फादर फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशा प्रकारे टाकून घ्यायचं. वडिलांचं नाव, आजोबाचं नाव आणि आडनाव. परत या ठिकाणी आईचं नाव टाकायचंय. परत मिडल नेम टाकायचं आईचं आणि आडनाव टाकायचं. परत या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाकून घ्यायचं आणि नेक्स्ट स्टेपवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. दोन्ही सुद्धा नाव आपण या ठिकाणी टाकले. पूर्वी या ठिकाणी फक्त वडिलांचंच नाव ऑप्शन होता, आता आईचं नाव कंपल्सरी. नंतर ऍड्रेस द्यायचा, तुम्ही राहत असलेला पत्ता, बिल्डिंग या ठिकाणी रोड कोणता आहे, पोस्ट ऑफिस, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, या पद्धतीने सर्व ऍड्रेस द्यायचा आहे. खाली याचं डायरेक्ट नो इन्कम सिलेक्ट करा, ऑफिस ऍड्रेस टाकायचा नाही आणि नेक्स्ट स्टेपवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. तुमचा एओ कोड येईल या ठिकाणी बघा. एओ कोड यूटीआयच्या पॅनला ऑटोमॅटिकली येतो बघा. एरिया कोड वगैरे सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी, रेंज कोड असेल, एओ नंबर असेल, एओ टाईप असेल, ऑटोमॅटिकली आलेले. रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेट डिटेल्स, तर या ठिकाणी आपण कुणाचं देणार आहोत, तर वडिलांची माहिती देणार आहोत. वडिलांचं नाव, मिडल नेम, परत लास्ट नेम, परत वडिलांचा पत्ता, म्हणजे तुम्ही राहत असलेला पत्ता त्या व्यक्तीच्या वडिलांचा पत्ता या ठिकाणी व्यवस्थितपणे भरायचा आहे. आता सर्व माहिती एकदम सोपी आहे. वडिलांचा पत्ता या ठिकाणी नाव आणि पत्ता भरून घ्यायचा आहे. खाली या ठिकाणी पॅन नंबर किंवा आधार नंबर दोन्हीपैकी कोणताही एक नंबर तुम्हाला वडिलांचा पुरावा म्हणून द्यावा लागेल. तर आधार नंबर द्या, काही प्रॉब्लेम नाही, दोन्हीपैकी एक द्यायचं. खाली यायचं रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेट कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचा आहे. परत या ठिकाणी आयएसडी कोड, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे वडिलांचा. खाली यायचं आहे सिलेक्ट टाईपमध्ये सेल्फ निवडा, स्वतः तुम्ही काढत आहात, तर या ठिकाणी व्हेरीफाईड नेम, व्हेरिफिकेशन प्लेस येईल आणि सेल्फ येईल, व्हेरिफिकेशन डेजिनेशन. तुम्हाला कोणाचाही पुरावा वगैरे द्यायची गरज पडणार नाही. नेक्स्ट स्टेपवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर वडिलांचा मोबाईल नंबर वगैरे सर्व इन्फॉर्मेशन भरली आहे. नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करतो. डॉक्युमेंट अपलोड कोणते करणार आहोत त्याचा प्रिव्ह्यू सुद्धा या ठिकाणी दाखवला जाईल आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचा पॅन कार्डचा फॉर्म भरणं झालेला आहे. डाउनलोड पीडीएफ फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. हा फॉर्म आलेला आहे. या फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची. आता प्रिंट काढल्यानंतर हा फॉर्मवर सही वगैरे कशा पद्धतीने करायची, फोटो कसे लावायचे ते सुद्धा समोर तुम्हाला या ठिकाणी सांगतो. परत होम पेजला आहे. होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा फॉर्मला क्लोज करून टाकायचा आहे. आपण तो फॉर्मची प्रिंट काढून घेणार आहोत. अप्लाय न्यू पॅन मध्ये बघा डॉक्युमेंट्समध्ये अपलोड डॉक्युमेंट पर्याय आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अपलोड दिसतंय त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्व डॉक्युमेंट 300 DPI मध्ये ठेवायचे. पॅन कार्डचा फॉर्म मी या ठिकाणी अपलोड करतो. कोणता फॉर्म आहे बघा, 2 बॉक्स आहेत त्या ठिकाणी, दोन्ही ठिकाणी फोटो आणि एका फोटोवरती सिग्नेचर करायची. डाव्या कोपऱ्याला जो फोटो असेल त्यावरती अर्धी फोटोवरती आणि अर्धी फॉर्मवरती अशा प्रकारे बघू शकता सिग्नेचर करायची. 2 फोटो चिटकवले, एक सिग्नेचर केली. डायरेक्ट आता फॉर्मच्या पाठीमागच्या साईडला यायचंय. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला फक्त एक सिग्नेचर करायची. या ठिकाणी सही एक करायची फॉर्मवरती, परत 2 सह्या झाल्या, एक फोटोवरती आणि या ठिकाणी या फॉर्मच्या पाठीमागच्या साईडला एक सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट मध्ये एक करायची. खाली यायचं आधार द्यायचं आहे. आधार कार्डवरती एक सिग्नेचर करा. खाली डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा आपण या ठिकाणी त्यामध्ये अटॅच केलेलं आहे. नंतर वडिलांचं आधार कार्ड सुद्धा यामध्ये आपण अटॅच केलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे डॉक्युमेंट 4 डॉक्युमेंट दिलेले, दोघांचं आधार कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि आपला पॅन कार्डचा फॉर्म एक पीडीएफ मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका बसवायचा आहे आणि 2 MBच्या आतमध्ये या ठिकाणी अपलोड करायचं. फोटो अपलोड केलेला आहे, सिग्नेचर अपलोड केली आणि अपलोड डॉक्युमेंट वरती आपण या ठिकाणी आता क्लिक केले. क्लिक केल्यानंतर आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले. साधारण 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला एक ईमेल वरती पॅन कार्ड येईल, ज्या व्यक्तीचं पॅन कार्डला ईमेल दिलाय त्यावरती, आणि 7 ते 15 दिवसामध्ये तुमच्या घरी पोस्टाने हे पॅन कार्ड येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड काढू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.